नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या जोगेश्वरी ग्राफिक्स या चॅनलवर। मित्रांनो, येत्या 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती येत आहे। त्यानिमित्ताने आपण बॅनर बनवलेला आहे आणि त्याचं मटेरियल आपण तुम्हाला PLP आणि PNG स्वरूपात दिलेलं आहे। त्याचा पासवर्ड 2 स्टेपमध्ये व्हिडिओमध्येच दिलेला आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि त्या अगोदर जर इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं आपण रोज नवनवीन बॅनर आयडिया हे अपलोड करत असतो आणि तुमच्या कमेंट्सला देखील तिथं रिप्लाय देतच असतो। आणि तुमचे जे सजेशन्स असतील त्यानुसार सुद्धा आपण बॅनरची जी एडिटिंग किंवा बॅनर आहे पुढलं हे ठरवत असतो। तर बघू शकता तुम्ही थंबनेलवर हे 2 बॅनर्स आपण बनवलेले आहेत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त। तर हे पहिलं बॅनर बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे आणि हे दुसरं बॅनर आहे, हे पण तेवढंच झकास झालेलं आहे। मित्रांनो, जर हे आवडलं तर लाईक नक्की करा व्हिडिओला। सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला। सर्वात आधी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन आपण ओपन करून घ्यायचं आहे आणि त्याची साईज नेहमीप्रमाणेच 5000 × 5000 अशा 1:1च्या रेशोमध्ये सिलेक्ट करून घेऊया। जास्त करून बॅनर आपण स्क्वेअर फॉर्मॅटमध्येच बनवत असतो मित्रांनो। आणि डिफॉल्टचं जे हे टेक्स्ट आहे ते इथनं सिम्पली डिलीट करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जे मी मटेरियल दिलेलं आहे, दोघी बॅनरचे जे PNG आणि PLP सर्व मटेरियल्स मी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याचा पासवर्ड 2 स्टेपमध्ये दिलेला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। तर पहिल्या बॅनरचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपण इथं सिलेक्ट करून घेणार आहोत। आणि मित्रांनो, एक कमेंट्स होती बॅनरचे जे बॅकग्राऊंड असतात ते आपण कसे बनवतो आणि कुठल्या ॲपमध्ये बनवतो, तर ते सुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओद्वारेच सांगणार आहे। तर हे आपलं बॅकग्राऊंड आहे, आपण सिलेक्ट करून घेतलेलं आहे आणि त्याला लेअर पॅनलमध्ये जाऊन सिम्पली लॉक करून घेतलेलं आहे। तर दुसरी ही अण्णाभाऊ साठे यांची PNG आहे, HD क्वालिटीमध्येच मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे मित्रांनो। आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, त्यात तुम्हाला बॅनर इन्हान्स कसं करायचं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे, की जेणेकरून तुमच्या बॅनरची क्वालिटी ही फाटणार नाही। कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला तुम्ही जर बॅनर टाकलं तर ते फाटणार नाही किंवा पिक्सेलेट होणार नाही। तर व्हिडिओ पूर्ण बघा, मी ते शेवटी सांगितलेलंच आहे। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या प्रत्येक सणांचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचले जातील। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, हे बॅनर्स बनवायला आणि मटेरियल अरेंज करायला खूप मेहनत लागते मित्रांनो। तर एवढीच अपेक्षा आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। आणि व्हिडिओचे लाईक्स आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं तर मला सुद्धा दुसरे बॅनर बनवायला म्हणजे थोडी एनर्जी मिळते आणि अगदी सिम्पल बॅनर्स बनवायचा प्रयत्न असतो मित्रांनो। जास्त असं त्यामध्ये असं काही हे वापरत नाही, पण काय म्हणतात त्याला इफेक्ट्स वगैरे काही वापरत नाही, कारण प्रत्येकाला ते इफेक्ट्स देणे किंवा ते हे करणे शक्य नसते। त्यामुळे आपण सिम्पलीच बॅनर डिझाईन करायचा प्रयत्न करत असतो। बघू शकता तुम्ही, प्रत्येक बॅनर हे एकदम सिम्पल असतात आणि फॉन्ट्स देखील एकदम सिम्पल असतात, जेणेकरून ते प्रत्येकाकडे अवेलेबल असते। शक्यतो गुगल फॉन्ट्सचा वापर करतो आणि इन्फिनिटी फॉन्ट्स, आणि ते इन्फिनिटी फॉन्ट्स सुद्धा मी प्रोव्हाइड केलेले आहेत मित्रांनो। त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे प्लेलिस्टमध्ये, तुम्ही बघू शकता। जे फॉन्ट आपण यूज करतो ते सर्व फॉन्ट्स आपण दिलेले आहेत। प्रत्येक फॉन्ट्सवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची प्लेलिस्ट तुम्ही नक्की चेक करू शकता मित्रांनो। आपल्या चॅनलवर असेच बर्थडे, सण, इव्हेंट्स, जयंती, पुण्यतिथी, अशा प्रत्येक चतुर्थी, अशा प्रत्येक इव्हेंट्सवर आपण बॅनर बनवत असतो। पहिलं बॅनर आपलं कंप्लीट झालेलं आहे, त्याला इन्हान्स करण्यासाठी
त्यासाठी आपण AI फोटो इन्हान्सर या ॲपमध्ये आपण बॅनरला घेऊन जाणार आहोत। तर हे ॲप मित्रांनो प्ले स्टोरला इझिली उपलब्ध आहे आणि ते फ्री आहे। त्याचं पेड व्हर्जनसुद्धा आहे, पण फ्रीमध्येच काम होतं। फक्त एक ॲड बघावी लागते। बघू शकता मित्रांनो बुरसा हे आपले 2 बॅनर्स आहेत। एक आभार बॅनर होतं आणि एक आदिवासी दिन जे त्या 9 तारखेला येत आहे त्याचंसुद्धा आपण बॅनर बनवलेला आहे। त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो हे सेकंड बॅनर आपण बनवायला घेतलेलं आहे इथं। त्याचीही प्रोसिजर सेम आहे। त्याचा तिची जी साईज आहे कॅनव्हासची ती 5000 × 5000 अशा स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे। आणि बॅकग्राऊंड जे आपण मटेरियल दिलेलं आहे त्यामधनं दुसऱ्या बॅनरचं मटेरियलमधनं बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट करून त्याचा एक्सपेक्ट रेशो हा 100 करून लेअर पॅनलमध्ये जाऊन ते सिम्पली लॉक करून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने सर्व लेयर्स आहे 1 बाय 1 इथं ॲड करायचे आहेत मित्रांनो। तर दुसरं बॅनरसुद्धा इथं आपलं कंप्लीट झालेलं आहे, त्यालासुद्धा आपण सेव्ह करून घेणार आहोत आणि त्याचीसुद्धा क्वालिटी आपण AI फोटो इन्हान्सर या ॲपमध्ये इन्हान्स करून घेणार आहोत। मित्रांनो श्रावण महिन्यात भरपूर सण आहेत आणि भरपूर बॅनर हे आपले येणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि इन्फिनिटी फॉन्ट्स जे पॅक आहे
ते सुद्धा आपण प्रोव्हाइड केलेलं आहे मित्रांनो. तर हे त्याचं थंबनेल आहे त्या व्हिडिओचं, हे बघू शकता तुम्ही. याला नक्की चेकआउट करा आणि 20+ इन्फिनिट फॉन्ट्स इथून डाउनलोड करा. तर भेटूया आता पुढच्या बॅनरमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत, एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.